घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत। वळूया आपल्या आजच्या भागाकडे। इकडे जानकी ही सकाळ सकाळी उठलेली असते। त्यासोबतच तिला आता बरोबर एका अलार्मची आवाज येतो, जो म्हणजे ऋषिकेशनी हा रात्री लावलेला असतो, जो की त्याला 6 वाजता उठायचं होतं म्हणून। तेव्हा ऋषिकेश हा पण अलार्म वाजल्यामुळे हा 6 वाजता बरोबर उठतो आणि त्यासोबतच इकडे जानकी जी आहे ती सगळे कामं जे आहेत ती जे आवरून घेते। चहा वगैरे घरातली कामे सगळे कामं हे जानकी एकटी करत असते आणि त्यासोबतच तिला खरं तर हे सगळं करायला खूप आवडत असतं। इकडे जानकी ही मनापासून करत असते, तर दुसरीकडे ऋषिकेश जो आहे तो पण चहा वगैरे जे आहे ते विकत आणतो आणि मस्तपैकी घरामध्ये पीत बसलेला असतो। इथे जानकी आता तयारी करत असते की मला काही करून ऑफिसला आज लवकर जायचं आहे, म्हणूनच मी लवकर उठली आहे आणि त्यासोबतच सगळी जी घरची कामं आहे ती जरा लवकर आपटली आहेत, पटापटा मला खरंच आज ऑफिसला लवकर जायचं आहे असं म्हणून ती आता देवाच्या पाया पडते आणि त्यासोबतच बाहेर जायला निघते। तितक्यात ऋषिकेश हा ठरवतो, मी आज हा शर्ट घालतो असं म्हणून तो एका शर्टाला त्याच्या इस्त्री करायला घेतो। खरं तर त्याला इस्त्री ही करता येत नाही, पण तरीसुद्धा आता तो विचार करतो की ट्राय करायला काय हरकत आहे, म्हणूनच तो इस्त्री करायला घेतो आणि त्याला अचानकच एक फोन येतो। तर तो इस्त्री जी आहे ती त्या शर्टावर ठेवून तसाच तो बाहेर फोनवर बोलायला निघून जातो। इतक्यात तिकडे जानकी जी आहे त्या तर ऑफिसला जायला बाहेर निघालेली असते। तेव्हाच तिथे जी जानकी आहे ती जशी बाहेर आलेली असते आणि त्यासोबतच पाहते की हा तर बाहेर आहे आणि मला कसला तरी वास येतोय असं पाहून जशी त्यात पाहते तर इस्त्री जी आहे ती चालूच राहिलेली असते त्याच्याकडून। म्हणूनच इकडे मानसी जानकी जी आहे ती सुद्धा आता आतमध्ये जाते आणि त्यासोबतच ती त्याचा जो शर्ट आहे तो वाचवते। ऋषिकेश स्वतःचं शर्ट हे जळालेलं पाहून त्याला तर खूप जास्त वाईट वाटत असतं। इथे आता जानकी म्हणते की बापरे, खूपच भारी जाळलंयस की रे असं म्हणून ती त्याला सांगत असते। तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो की माझी काय चुकी, मला एक खूप महत्त्वाचा कॉल आला होता म्हणूनच मी बाहेर गेलो होतो, नाहीतर ही सगळी गोष्ट जी आहे ह्याच्यामध्ये मला कधीच चूक वगैरे भेटत नाही असं म्हणून ऋषिकेश हा जो आहे तो स्वतःचा कॉन्फिडन्स वर करत असतो। इथे आता जानकी म्हणते की चल, आज तुला इस्त्री करायला मी शिकवते, जर चांगली इस्त्री नाही केलीस तर मात्र लक्षात ठेव असं म्हणून ती लगेचच आता तिकडे असलेला एक शर्ट आहे त्या शर्टला घेते आणि तेव्हा इथे ती त्याला लगेचच इस्त्री करायला शिकवत असते की कशी इस्त्री करायची, कुठली बाजू ही आधी वर येणार। इस्त्री करता करता त्या दोघांचेही हात एकमेकांना टच होतात। तेव्हा बाहेर आलेला जो मकरंद आहे त्या आता पाहतो की ते दोघं एकत्र आहेत म्हणून। तेव्हा इकडे मकरंद जो आहे तो आता खूप जास्त चिडलेला असतो। त्याला माहितीच नसतं की तो फक्त सकाळी किंवा रात्री येतोय, पण दिवसभर तर ऋषिकेश हा कुठे आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचं तर त्याला अजिबातच नॉलेज नाही आहे। इतक्यातच ऋषिकेश हा मात्र तिला विचारतो की अगं तू जाणार आहेस का आई? ऋषिकेश आता तिला खरं तर मनापासून थँक्यू बोलायचा प्रयत्न करत असतो। इथे ऋषिकेश हा जानकीला थँक्यू बोलतच असतो। त्यांची मध्ये निथळ गोष्टी मैत्री ही होत असते, पण प्रचंड हा जो आता मकरंद आहे त्याला ही जी गोष्ट आहे ती प्रचंड आवडत नाही, कारण की त्याला असं वाटतं की ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांनाही पाहून त्याला खूपच जास्त विचित्र वाटत असतं। जसं जानकी बाहेर येते तिला समोर मकरंदला पाहते, मकरंदला पाहता क्षणी ते त्याच्या हातामध्ये गुलाबाचं फूल पाहते
तेव्हा ती त्याला म्हणते की मकरंद, आलास तू, आणि हे गुलाबाचं फूल हे कोणासाठी आणलंयस तू? तेव्हा लगेचच मकरंद म्हणतो, का तुला हे गुलाबाचं फूल आणि त्यांना मी दोघी नाही तर चालणार नाही का? तेव्हा ती म्हणते की नाही, अरे तसं काही नाही, मी जस्ट तुला सहजच विचारलं की अचानकच आज तुझ्या हातामध्ये हे गुलाबाचं फूल आहे, म्हणूनच मला सहज विचारावंसं वाटलं. तेव्हा लगेचच मकरंद म्हणतो की नाही, काही नाही, तिकडे एक लहान मुलगा हा गुलाबाचं फूल हे विकत होता, मला म्हणाला की तुम्ही पण एक गुलाबाचं फूल घ्या, म्हणूनच मी स्वतःहूनच एक गुलाबाचं फूल घेतलं. आता मी हे कोणाला देणार, म्हणूनच मी हे तुझ्यासाठी आणलं, तुला नको असेल तर सांग. तसं म्हणून ती म्हणाली की नाही नाही, असं काही नाही, तू मला देऊ शकतोस गुलाबाचं फूल. इतक्यातच ती म्हणते की चल आपण निघूया, आपल्याला उशीर होईल, तसं पण आपल्याला लांबचा प्रवास आहे. लगेचच ऋषीला आता मकरंद म्हणतो की नाही, आपल्याला दुसरीकडे जायचं आहे म्हणून. आणि इकडे दुसरीकडे तर हा जो ऋषिकेश असतो तो आता आईला त्याच्या कॉल करत असतो. इथे जानकीला ते फूल घेऊन थोडंसं विचित्र वाटत असतं. इथे लगेचच ऋषिकेश हा आईला कॉल करतो. आईला म्हणतो की आई, अगं मला तुला एक खूपच जास्त महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आणि गुड न्यूज सांगायची. तर लगेचच आई म्हणते की काय, अरे सांग ना मला. तर लगेचच ऋषिकेश म्हणतो की आई, अगं आज मी एका इंटरव्ह्यूला चाललो आहे आणि मला त्याच्या आधी तुझ्या आशीर्वादाची मनापासून खूपच गरज आहे. तुझे आशीर्वाद जर माझ्या पाठीशी नसतील तर मात्र मला कुठल्याच गोष्टी ह्या चांगल्या वाटणार नाही. असं म्हणून तो खरं तर आईच्या आशीर्वादासाठी तिला कॉल करतो. लगेचच आई म्हणते की अरे तू कशाला काळजी करतोयस, तुला ही नोकरी भेटणारच, एवढं मात्र तू खात्रीशीर घे, आणि माझा आशीर्वाद हे तुझ्या नेहमीच पाठीशी आहे. असं म्हणून लगेचच जी आई आहे ती फोन ठेवून देते आणि त्यासोबतच मनात विचार करते की देवा, माझ्या मुलाला लवकरात लवकर ही जी नोकरी आहे ती भेटू दे म्हणून. म्हणजे त्याचा संघर्ष हा संपून ऑफिसमध्ये चिळून आलेला असतो. त्यासोबतच इकडे दुसरीकडे आता जी इकडे जानकी ही पण आता त्याच्यासोबत ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा इथे खरं तर ती कन्फ्यूज होते की आम्ही बाहेर जाणार असतो, पण हे नेमकं ह्याने इकडे का आणलं आहे मला. तेव्हा इकडे मकरंद तिला म्हणतो की अगं काळजी करू नकोस, मला खरं तर तुला काही गोष्टी या सांगायच्या होत्या, म्हणूनच मी तुला इकडे घेऊन आलो आहे. तेव्हा तो तिला एका घराबद्दल, कन्स्ट्रक्शनबद्दलच तो तिला एक एन्व्हलप देतो, जो की तो तिला पाहायला लावतो. तेव्हा जानकी जी आहे ती नीट मस्तपैकी ते एन्व्हलप जे आहे ते नीट पाहतच असते. तेव्हा ते खरं तर एका घराबद्दल म्हणजेच फ्लॅटबद्दल असतं. ते पाहून ती आता शॉक होते. इकडे ते दोघेही आता कॅबिनमध्ये येतात. तेव्हा लगेचच आता हा जो मकरंद आहे तो जानकीला म्हणतो की जानकी, खरं तर आता तुला इकडे शिफ्ट व्हायचं आहे, कारण हे तुला माझ्याकडून एक छोटंसं असं गिफ्ट आहे असं समज म्हणून. तेव्हा जानकी ते ऐकून मुळात पहिलीच गोष्ट शॉक होते. तेव्हा म्हणते की मकरंद, अरे असं कसं काय तू डिसिजन घेऊ शकतोस, तुला वेळ लागलं आहे का, ते फ्लॅटबद्दल बोलतोयस तू, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल बोलतोयस असं नाही आहे. मकरंद म्हणतो की हो अगं, मला माहिती आहे, मी सगळ्या गोष्टी ह्या नीट जाणतो म्हणून. इकडे आता जो ऋषिकेश असतो तो इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो. दुसरीकडे जानकी त्याला म्हणते की मकरंद, मला खरंच 2 मिनटं वाटलं की तू मस्करी करतोयस, पण तू नाही करतोयस. तेव्हा इकडे जो ऋषिकेश असतो त्याला खरं तर आता इंटरव्ह्यूमध्ये हा पास झालेला असतो आणि त्यासोबतच त्याला ही नोकरी मिळालेली असते आणि त्यासोबतच तो आता खूप खुश असतो. त्याला असं वाटतं की माझ्या आईने मला आशीर्वाद दिले, जे की खूपच जास्त माझ्या कामी आले. तिकडे जे सर असतात ते पण त्याचं मनापासून कौतुक करत असतात. त्याला ते म्हणत असतात की तू खूप भारी काम केलं आहेस, त्यासोबतच तू खूपच जास्त चांगल्या गोष्टी ह्या केल्या आहेस आणि म्हणूनच मला तुझा वर्क एक्सपिरियन्स हा आवडला आहे. इतक्यातच तिकडे एक मुलगा येतो. जो मुलगा आता स्वतःहून त्यांना काहीतरी सांगायला लागतो. ते पण लांबून पाहत असतो की ऋषिकेशनी हे काय केलं, ते त्याला नोकरी मिळाली, पण मात्र त्यांनी ती नोकरी जी आहे ती स्वतःहून गमावली, कारण की त्याला जी नोकरी आहे ती नको वाटते त्या मुलामुळे. त्या मुलाची सगळी अडचण ऐकून, कारण की तो मुलगा त्या नोकरीसाठी खूपच जास्त मागत असतो, कारण त्याला त्या नोकरीची सगळ्यात जास्त गरज असते. तो त्या सरांना सांगतो की अहो सर, असं करू नका, मला प्लीज एक संधी द्या, कारण की माझ्या घरामध्ये मी एकटा आहे जो की कमवतो, आणि जर मला ही नोकरी नाही मिळाली तर मात्र माझ्या घरचे हाल हे खूपच जास्त विकट होतील.
असं म्हणून ऋषिकेश हा स्वतःच म्हणतो त्या सरांना की सर तुम्ही प्लीज ही नोकरी जी आहे ती ह्याला देऊन टाका. खरं तर ह्याला माझ्यापेक्षा जास्त गरज आहे त्या नोकरीची. मागे जो माधव असतो तो पाहत असतो की ऋषिकेशनी खुशी खुशी ही जी नोकरी आहे ती सोडून दिली. आणि खरं तर सर पण जे आहे ते शॉक होतात की ऋषिकेश हा स्वतःहून ही नोकरी सोडतोय, ते पण त्या मुलासाठी जे इकडे त्याला पण स्वतः नोकरीची गरज आहे म्हणून. तेव्हा सर जे आहेत ते बघून प्रचंड खुश होतात. तर इकडे ऋषिकेश हा बाहेर आलेला असतो आणि माधव हा त्याला समोरून थांबवतो. तेव्हा इकडे तो म्हणतो की अरे त्या मुलाला खरं तर माझ्यापेक्षा जास्त गरज होती नोकरीची. कदाचित ही नोकरी जी होती ती माझ्या नशिबातच नव्हती लिहिलेली म्हणून मला नाही भेटली. तर माझ्या नशिबात असती तर मात्र तो मुलगा हा माझ्या समोर आलेला नसता. कधी कधी आपल्यापेक्षा पण वाईट ही समोरच्याची पण एक परिस्थिती असते आणि जे आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि जर ते आपण समजून नाही घेतली तर आपल्यामध्ये कुठून आली माणुसकी असं म्हणून तो त्या मुलाला सांगत असतो. आणि तो नीट लक्षपूर्वक माधव विचारतो सुद्धा सर तुम्ही असं कसं काय केलं. तेव्हा तो म्हणतो की काही वेळा आपल्याला आपण पण काही कॉम्प्रोमाइज करायचं असतं जे की आपल्याच भल्यासाठी असतं म्हणून. तेव्हा इकडे आता जी सुमित्रा असते ती खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटतं की बापरे माझा मुलगा हा कसा राहत असेल माझ्याशिवाय. आणि त्यासोबतच त्याला 2 वेळचं पण हे जेवण जे आहे ते मुश्किल आहे. बाहेर राहणं एकटं राहणं हे किती कठीण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आजी मात्र म्हणत असते की बरं झालं तो गेला म्हणून. मला आजीपासूनच तो माहीत नव्हता आणि मला आवडायचा पण नाही. एकदाचं बरं झालं या घरातून निघून गेला. हे सगळं आजी बोलते जे की आता सुमित्राला स्वतःहूनच आवडत नाही. सुमित्रा जी आहे ती आजीला म्हणते की अगं आई तुझ्या जिभेला काही हाड, तू अशी कशी काय बोलू शकतेस. उलट मला तर असं वाटतंय की माझा मुलगा हा कधी माझ्याजवळ येतोय, कधी माझ्याशी नीट येऊन मला घट्ट मिठी मारतोय, माझ्या हाताचं जेवण हे गरम गरम खातोय. मला तर ह्याच गोष्टीची खूपच जास्त वाट पाहते मी. तुला जर नको असेल तर तू अजिबातच आमच्यामध्ये पडू नकोस. तर आजी म्हणते की अगं तसं नाही, पण आपल्याला आपले 2 मुलं आहेत ना सौमित्र आणि सारंग. तर लगेचच आई म्हणते की नाही मला 3 मुलं आहेत, त्याच्यामध्ये माझा सगळ्यात मोठा मुलगा आहे तो म्हणजे ऋषिकेश. त्याच्यासाठी आपण काहीही बोलायचं नाही आणि तू तर मात्र काहीच बोलू नको. माझा मुलगा हा स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी बाहेर गेला आहे आणि मला माहिती आहे तो यश घेऊन लवकरात लवकर घरी येईल. मला ह्या गोष्टीची खात्री आहे. असं म्हणून ती आजीला नव्हे तर स्वतःच्याच मनाला समजवत असते. इतक्यातच ती आजीला सुद्धा सांगते की तिच्या कुंडलीमध्ये सुद्धा लिहिलं आहे की तिला एक मुलगी भेटणार आहे, पण ती मुलगी कुठे आहे हेच माहिती नाही आहे. आणि ती मुलगी तिला लवकरात लवकर भेटावी म्हणजे कसं त्याचं आयुष्य हे तेव्हापासूनच नीट रुळावर येणार आहे हे ती सांगत असते. इथे जानकी जी असते तिला आता जे काही आता मकरंदी सांगितलेलं असतं ते अजिबातच तिला पटत नाही. ती म्हणते जर तू माझ्यावरती एक मित्र म्हणून उपकार करत असशील तर मला तुझे ते उपकार नको आहे. खरं तर मला पण एका फ्लॅटमध्ये राहायला आवडलेलं असतं, पण फ्लॅटची मजा काय. मी इकडे ज्या काका काकूंकडे राहते ते खरं तर माझ्या मधुभाऊच्या ओळखीचे आहेत आणि त्यांना खूपच चांगलं ओळखते. मधुभाऊनेच आजपर्यंत जे काय केलं ते माझं सांभाळ केला आहे आणि त्याच्या पुढे जे काका काकू आहे त्यांच्यासोबत मी कशीही राहते पण आनंदाने राहते. मला उलट आवडतं त्यांच्यासोबत राहायला. फ्लॅटमध्ये ती मजा नाही राहण्याची जी मला त्यांच्यासोबत राहण्यामध्ये आहे. इथे मकरंद आता हा पूर्णपणे चिडलेला असतो. त्याला असं वाटतं की जानकी जी आहे ती माझं अजिबातच ऐकत का नाही आहे म्हणून त्याला खूपच राग येतो. तो चिडतो. तो त्याला म्हणतो की जानकी तुला कसं कळत नाही आहे, मी तुला समजवायचा प्रयत्न करतोय की तू तिथे नको राहूस आणि तू तिकडे नाही राहू शकत म्हणून. पण इथे जानकी आता मकरंदचं एकही गोष्ट ही ऐकायला मागत नाही. मकरंद हा जो आहे तो तिला समजवत असतो की अगं तुला कसं कळत नाही की तिकडं राहणं हे तुझ्यासाठी अजिबातच बरोबर नाही आहे, चुकीचं आहे म्हणून.
तर जानकी म्हणते की का असं काय झालं आहे की जेणेकरून माझं तिकडे राहणं इतकं चुकीचं वाटतंय तुला. माझे तिकडे काका काकू आहेत जे की माझं खूप चांगलं नीट आणि चांगलाच देखभाल करतात असं म्हणून ती मकरंदाला सांगत असते. आणि मकरंदला सांगते की मी अजिबातच तुझी ही जी ऑफर आहे ती ॲक्सेप्ट करू शकत नाही मकरंद, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी असं म्हणून आता जानकी जी आहे ती त्या खोलीतून आता बाहेर निघून जाते. खरं तर आता मकरंद जो आहे तो प्रचंड चिडलेला असतो. त्याला असं वाटतं की जानकी जी आहे ती त्याचं आता ऐकणारच नाही म्हणून. इतक्यातच जानकी जी आहे ती ऐकत नाही. हेच गोष्ट जी आहे ती आता तो ऐश्वर्याला येऊन सांगतो की असं असं घडतं आहे आणि त्यासोबतच ती माझं एकही गोष्ट जी आहे ती ऐकत नाही. तेव्हा इकडे ऐश्वर्या हे स्वतः त्याला सांगते की मला तर असे वाटतंय की तू अजिबातच तिच्या बोलण्यामध्ये तरी नकोच येऊस. मला काहीतरी वेगळंच वाटतंय. मला तरी वाटतंय की त्या दोघांचं तसं काही नसावं. मला तर वाटतंय की ते फक्त शेजारी असावेत आणि त्यासोबतच ते दोघं एकमेकांची फक्त चांगलं नातं हे ठेवून बोलत असावे. पण मकरंदाला त्याची ती मैत्री पण नको असते. इकडे दुसरीकडे सौमित्र आणि त्यासोबतच ऋषिकेश हे एकमेकांना भेटलेले असतात. ऋषिकेश हा घडलेली सगळी जी गोष्ट आहे ती सारंगला सांगतो. सारंग जो आहे तो आता खूपच जास्त खचून गेलेला असतो. सारंग म्हणतो की दादा, अरे असं कसं काय केलंस तू ती नोकरी का सोडलीस म्हणून. कारण की ती नोकरी एवढी चांगली होती, तुझ्याकडे खूपच चांगला चान्स होता आणि तू तो चान्स गमावलास. जर तू ती नोकरी घेतली असतीस तर मात्र आबांनी म्हणजेच नानांनी तुला घरामध्ये घेतलं असतं की नाही असं म्हणून तो त्याला समजवत असतो. पण इकडे ऋषिकेश म्हणतो की अरे पण कुणाची तरी गरज टाळून आपण त्याच्यावरती आपला हक्क गजवणं हे अजिबातच चांगलं नव्हे ना असं म्हणून इथे ऋषिकेश पण आता सारंगला समजवत असतो. पण इकडे खरं तर ऋषिकेश जो आहे तो आता इथे सांगत असतो की प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असते आणि मला असं वाटतंय माझी वेळ जी आहे ती अजून आलेली नाही आहे. पण जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा लवकरात लवकर मी पण काही ना काहीतरी माझ्या आयुष्यात हे करूनच दाखवेल असं म्हणून ऋषिकेश जो आहे तो आता सारंगला सांगत असतो. सारंग तर आता फक्त त्याच्या दादाचं म्हणजेच ऋषिकेश दादाच्या सगळ्या गोष्टी ह्या नीट ऐकत असतो. त्याला असं वाटतं की बापरे, माझा दादा हा एवढा छान कसं काय बोलायला लागला. इतक्यातच त्याला एका इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो जो की आता त्याला द्यायचा असतो. आता सारंग त्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आहे म्हणूनच प्रचंड खुश झालेला असतो. आता सारंग हा मनापासून त्याला ऑल द बेस्ट करतो आणि त्याला म्हणतो की दादा, हा इंटरव्ह्यू तू नक्कीच पास होणार आणि हा जॉब तुला भेटणारच भेटणार ह्याची मला खात्री आहे. आणि असं बोलून आजचा भाग इकडे समाप्त होतो.